तर माऊली 11 संघाचे सलामीर जोडी मैदानात आले ती स्वप्नील आणि संतोष पाल। सातत्याने माऊली 11 संघ या कामोठे नगरीमध्ये चांगला परफॉर्म मध्ये आहे। पाणी द्यायचं बघा तर पाहूया सामना सुरू आहे तो श्री गणेश 11 संघ व माऊली 11 आणि नक्की श्री गणेश संघाचा विचार केला तर अचूक नाव येतं ते म्हणजे एक आहेत अतुल आवटी व नितीन कवडे। सातत्याने हे दोन्ही बंधू आपल्या संघाला चांगल्या प्रकारे सहकार्य करत असतात। आपला संघ चांगल्या प्रकारे खेळावा यासाठी नक्कीच दोघांची धडपड चालू असते। त्यामध्ये विशेष कौतुक त्यामध्ये अजून प्लस ऍड करू शकतो अतुल आवटींचा विचार केलात तर कामोठे प्रीमियर लीग पासून असेल, रायगड प्रीमियर लीग असेल, ज्युनियर प्रीमियर लीग यामध्ये सातत्याने आपल्याला संघ मालक म्हणून बघायला मिळतात ते अतुल आवटी यांच्या माध्यमातून मोठमोठे सामने आम्हाला बघायला मिळतात। परंतु आज काही कारणास्तव वैयक्तिक कारणास्तव अतुल आवटी आणि आवटी ब्रदर्स हे आज दिसत नाहीयेत। बघून नक्कीच उर्वरित टीम त्यांची जागा भरून काढते। सामन्याला होते सुरुवात। पहिलाच बॉल स्ट्राइकला येतो स्वप्नील आणि हा चांगला बॉल भिरकावून दिलाय। बॉल चालाय 1 बाउंस सीमा पार खणखणीत असा स्वप्नीलचा वेलकम चौकार। कृपया दोन्ही संघात अतिरिक्त खेळाडू पाठवायचे। पाहूया काहीसा दिशाहीन दिशा भरकटलेला बॉल पंचांचा वाईट बॉलचा इशारा। धावसंख्या झाले ती 5। कृपया गोलंदाजाचे नाव सांगायचंय। वारंवार विनंती केली जाते की अतिरिक्त खेळाडू आपला पाठवा। मानस आपापल्या संघाची प्रत्येकाने अतिरिक्त खेळाडू पाठवा जेणेकरून नोंद घेता येईल कोण फलंदाज आहे कोण गोलंदाज आहे। तर पाहूया पुढील बॉल मानसचा आणि हा खोलवरचा परंतु तेवढाच चपळाईने चांगला 1 बाउंस पुन्हा स्वप्नीलचा दुसरा दर्जेदार चौकार। या दुसऱ्या चौकाराने धावसंख्येत नक्कीच भर पडेल। धावसंख्या झाली ती 9। ऋषी धनावडे मानसचा काहीसा चांगला समाचार घेतलाय तो स्वप्नीलने आल्या पाठोपाठ 2 चौकार ठोकलेत आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 9 वरती। पाहूया पुढील बॉल काय असेल तो आणि हा चांगला एक फटका परंतु फटका फसला आहे क्षेत्रक्षेत्र तैनात आणि हा चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि पहिला स्वप्नीलच्या स्वरूपात एक चांगला मोठा विकेट मोठा मासा गळायला लागला तो मानसच्या स्वप्नीलच्या स्वरूपात एक चांगला मोठा फटका आणि स्वप्नीलची जागा घेण्यासाठी आला येतो एक आयकॉन दर्जेदार खेळाडू नितीन पन्हाळे। मैदान अत्यंत अप्रतिम दर्जाचा अष्टपैलू खेळाडू नितीन पन्हाळे एक चांगला फिटनेस त्याने मेंटेन करून ठेवलाय।
पाहूया पुढील बॉल नितीन पनाळेसाठी आणि चांगला बॉल भिरकावून दिलाय. बॉल चला सीमा पार. वेलकम असा नितीन पनाळेचा दर्जेदार षटकार. दहाने 6 धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 15. तर या ठिकाणी आपण पाहतोय आगमन होतंय या प्रमुख पाहुण्यांचं. आदरणीय रविशेठ जोशी यांचं, कामोड्यातील लोकनेते, लाडकं नेतृत्व आदरणीय, त्याचसोबत आमचे लाडके आहेत ते नितीन राजे कौड साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्याचप्रमाणे या ठिकाणी आगमन होतं हर्षवर्धन पाटील साहेबांचं. त्यांचं देखील भीमशक्ती रहिवासी संघ आणि कोकण किंग्स कामोडे संघ यांच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. बरेचसे पाहुण मयूर मोहिते यांचा मित्र परिवार या ठिकाणी आलेले आहेत. कामोड्यातील बरेचसे मान्यवर व्यक्ती. आदरणीय क्षीरसागर साहेब देखील या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आदरणीय मनोहरजी शिंगाडे साहेब यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. व्हाईट बॉल. तर पाहूया धन्यवाद कुंदन. हॅलो. धन्यवाद कुंदन. तर आपण या ठिकाणी पाहतोय आजचा रविवारचा दिवस. या ठिकाणी आपण आयोजन बघतोय भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग कामोटे आयोजित संविधान चषक 2025. आमचे आयोजक आहेत मयूरजी मोहिते यांच्या नेतृत्वाखाली पार पडण्यात येणारी टुर्नामेंट. आजचा पहिला दिवस, पहिल्या दिवसातील आजचा तिसरा सामना आपण पाहतोय. समोर संघ आहे माऊली 11, तर दुसऱ्या बाजूला श्री गणेशा. प्रथमतः नाणेफेक जिंकून श्री गणेशा संघाने शतरंज स्वीकारलं. त्यानंतर फलंदाजी पाचारण केलं होतं. ते मात्र माऊली 11 संघाला प्रथमतः फलंदाजी करताना आतापर्यंत पहिल्या षटकानंतर चांगली दमदार खेळी करत धावसंख्या उभ्या केल्या ते 17. स्वप्नील दरेकर यांची चांगली सुरुवात, त्यानंतर त्याला नितीन पनाले यांची मिळालेली 7. या दोघांच्या जोरावरती धावसंख्या झाली ती 17. तो वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसरी षटक घेऊन येतो तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे गिरीश. तर गिरीश असेल दुसरी षटक घेऊन हाताळेल. पाहायचं आहे आतापर्यंत पॉवर प्ले मध्ये 17 धावा कोठून काढल्या माऊली 11 संघाने. तर उर्वरित 3 षटकं असतील. 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 18 चेंडू मध्ये ते पाहावं लागेल. एका बाजूला संतोष पाल तर दुसऱ्या बाजूला असेल तेवढा दमदार फलंदाज नितीन पनाले. कितपर्यंत आपल्या संघाला धावसंख्यांचा डोंगर उभा करून देत आहेत. तर धावसंख्या रोखण्यासाठी मात्र कर्णधाराने निवड केली ते गोलंदाज मात्र गिरीशाची. पाहावं लागेल गिरीशाची गोलंदाजी कशा प्रकारे राहील या सामन्यामध्ये. पहिलं षटक हाताळलं होतं तर गोलंदाज मानस, आणि मानस याच्यावरती तुटून पडले होते दोन्ही बाजूला स्वप्नील दरेकर आणि नितीन पनाले. तर चला दोन्ही पंचांना विनंती असेल लवकर सामना चालू करा. अजून बरेचसे सामने या ठिकाणी खेळण्यात येणार आहे. आपल्याजवळ वेळ फारच कमी आहे, याचा विचार करायचा आहे. दोन्ही पंच ह्या सामन्याला पंच म्हणून लागले ते आमचे कमिटी मेंबर, कामोटे असोसिएशन क्रिकेट संघ कमिटीचे मेंबर अरविंदजी काका, तसेच स्टाईलला पंच म्हणून काम पाहता येते एक अष्टपैलू खेळाडू असा ज्यांनी आपलं रायगडमध्ये नाव कमवलंय. तोच हा खेळाडू पंचांच्या भूमिकेमध्ये सचिनजी पाटील.
तर पाहायचा गिरीश यांचा पहिला चेंडू जो पंचांच्या उजव्या बाजूने राईट ऑफ राऊंड विकेट मारा करेल. समोर असलेला फलंदाज दुसऱ्या क्रमांकावरती खेळणारा फलंदाज नितीन पनाले त्याने पहिला चेंडू पासून आक्रमण स्वीकारलं होतं. तर पाहावं लागेल कशा प्रकारे खेळी करेल हा नितीन गिरीश यांच्या गोलंदाजीवर. पहिला चेंडू आकुटापेट चेंडू थोडासा आत येणारा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही नितीनला. फायलेच्या क्षेत्रामध्ये जोरदार बॅट मात्र फिरवली होती परंतु बॅटचा आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. या ठिकाणी चेंडू मात्र जातो निर्धाव. एक चांगली सुरुवात श्री गणेशा संघाच्या गोलंदाजीची म्हणजे गिरीशाची. निर्धाव चेंडूने आपल्या गोलंदाजीला चांगली सुरुवात करतोय. तर पुन्हा एकदा गिरीश तयार. समोर फलंदाज. आता मात्र रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र विकेट किपरला चकवा देत 22च्या स्वरूपात जातोय 4 धावांसाठी. 4 धावेने धाव संख्या पुढे जाताना दिसते. धाव संख्या मात्र होते ते 21. पहिला चेंडू होता फायलेच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न फसला होता. त्यानंतर मात्र बॅटिंग मध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न होता नितीन पनाले यांचा. रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र फसला होता परंतु क्षेत्ररक्षकाला चकवा देत चेंडू मात्र गेलाय सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी. धाव संख्या होती ती 21. तर पुन्हा एकदा गिरीश तयार असेल. कुठेतरी धाव संख्या रोखण्यासाठी कर्णधाराने दिलेली ही जबाबदारी गिरीश याच्यावरती परंतु कुठेतरी क्षेत्ररक्षण कमी पडते त्या गोलंदाजीवरती. ब्लॉक मध्ये चेंडूला खोलून काढतोय. मिड विकेटच्या दिशेने पाहतोय. चेंडू मात्र जातोय 1 बाउंड 4 धावांसाठी. चांगला चेंडू होता मात्र तेवढा चांगला समाचार मात्र घेतोय हा नितीन पनाले. एक रायगड मध्ये मोठं नाव ज्या खेळाडूने आपलं नाव उच्च दर्जावर नेऊन ठेवलंय तोच हा फलंदाज आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय तो मात्र नितीन पनाले. अनेक ठिकाणी आपण या खेळाडूचे टुर्नामेंट पाहतोय ना. आता मात्र स्वतःच्या घरच्या मैदानावर तुपानी खेळी करताना दिसतोय तो मात्र नितीन पनाले. वादळी खेळी नक्की थांबवावं लागेल ती मात्र श्री गणेशा 11 संघाला. पुन्हा जोरदार प्रहार पाहायचंय. झेल गेल्याची लांबी संधी आहे. झेल खाली येतो क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहावं लागेल. मला वाटतंय झेल बाद चांगल्या दर्जाचा झेल पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक असतील ते त्या ठिकाणी पप्पू. जोरदार प्रहार केला होता नितीनने परंतु कुठेतरी उंची जास्त आणि लांबी कमी असल्यामुळे चेंडू मैदानामध्ये स्थिरावला आणि त्याचा फायदा मात्र घेतोय या ठिकाणी गोलंदाज गिरीश आणि पप्पू. संघाला मिळालेला हा दुसरा धक्का 25च्या धावसंख्येवरती. ज्या कामगिरीसाठी गिरीश याच्यावरती जबाबदारी सोपवली होती ती कामगिरी पार पाडताना मात्र आता दिसतो तो गिरीश. धावसंख्या मात्र होते ती 25 2 गड्यांच्या मोबदल्यात. ना आता मात्र आणखी एक धडाकेबाज फलंदाज आणि आपल्या कामोट्या नगरीमध्ये तुपानी खेळीच्या जोरावर माऊली लेवणे संघाकडून खेळताना आपलं नाव उच्च दर्जावर नेलंय तोच हा फलंदाज प्रताप लाड येतोय 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. तर पाहावं लागेल प्रताप. उर्वरित 2 चेंडू बाकी असतील गिरीशांचे. दुसरं षटक हाताळताना दिसतोय गिरीश. एक यशस्वी असा गोलंदाज म्हणावं लागेल. गिरीश तयार. समोर असले नौका फलंदाज प्रतापला पहिला चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढला. 30 यार्ड मध्ये चेंडू स्वतः गोलंदाज धावून जातोय. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. सन्मान देतोय पहिल्या चेंडूवरती तो मात्र या ठिकाणी प्रताप. आणि एका धावने वैयक्तिक खातं खोलतोय प्रताप. या ठिकाणी धाव संख्या पुढे जाते एका धावेने. धाव संख्या होती ते 26. ना आता मात्र बऱ्याच उशिरानंतर संतोष पाल स्ट्राईक वरती खेळताना दिसेल. एक मोठा फलंदाज कामोट्यामधला. या खेळाडूंनी पण मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये आपलं नाव कोरलंय आणि बऱ्याचशा उशिरानंतर स्ट्राईक वरती खेळताना दिसतोय हा संतोष पाल. पाहावं लागेल कशी खेळी करेल गिरीश याच्या गोलंदाजीवरती. तर पुन्हा एकदा राईट ऑफ राऊंड विकेट मारा करेल. पुढचा आकोट पाडला चेंडूला भिरकावलाय. त्या ठिकाणी अप्रतिम दर्जाचे क्षेत्ररक्षण. जेव्हा पद्धतीचे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पप्पू यांच्या मार्फत एकदा जोरदार टाळा होऊन जाऊन दे. ज्या ठिकाणी 6 धावा भेटणार होत्या त्या ठिकाणी एका हाताने चेंडू अडवत पूर्णपणे धावा रोखण्याचा प्रयत्न केला होता मात्र पप्पू याने त्यामध्ये यशस्वी सुद्धा झाला आणि आपल्या धावा संघासाठी 5 धावा रोखल्या तर पप्पू याने. चांगलं क्षेत्ररक्षण. आणि या ठिकाणी षटक संपतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ते 27 2 गड्यांच्या मोबदल्यात. तर आपण आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करूया. तर या आधुनिक भारताचे जनक
या भारताचे जनक म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते महाराष्ट्र आराध्य छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचप्रमाणे भारताची संविधानाची प्रस्तावना यांना अभिवादन करतात ते आजच्या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे आदरणीय रविशेठ जोशी साहेब. कामोड्यातील एक नावलौकिक असं व्यक्तिमत्व सातत्याने त्यांच्याकडे पाहिलं जातं. त्याचप्रमाणे हर्षवर्धन पाटील साहेब यांच्या माध्यमातून देखील महामानवांच्या प्रतिमांचं अभिवादन केलं जात आहे. मंगेश धावसंख्या झाली ती 27. सकाळपासून बरेचसे मान्यवर मयूर मोहिते साहेब यांच्या बरेचसे मित्र या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी येत आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. मयूर मोहिते यांच्या संकल्पनेतून आलेली संविधान चषक 2025 आपल्या कामोडे क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धा आदरणीय नितीन राजे कवडे देखील सातत्याने आम्हाला ज्यांनी कामोड्यामध्ये खेळायला संधी दिली ते आमचे मित्र नितीन राजे कवडे. तर आलेल्या आदरणीय मयूर मोहिते साहेबांना विनंती करतोय की रवी साहेबांचं या ठिकाणी सन्मान करावा. कामोड्यामधील एक नावलौकिक असं नेतृत्व आदरणीय रविशेठ जोशी, वेगवेगळ्या समाजकार्य असेल, कला असेल, क्रीडा असेल यामध्ये अग्रेसर काम करणारे आदरणीय रविशेठ जोशी साहेब. भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग कामोडे संघ यांच्या माध्यमातून संविधान चषक एक दिवसीय या कामोटे कॉलनीसाठी या स्पर्धा हर्षवर्धन पाटील साहेब यांचं देखील आपण कामोड्यामध्ये प्रत्यक्ष काम सामाजिक असेल, राजकीय असेल, क्रीडा असेल यामध्ये पाहतो. आलेल्या मान्यवरांचा सन्मान करणे हे प्रत्येकाचं काम असतं आणि या स्पर्धेसाठी बरेचसे चांगले चांगले व्यक्तिमत्व या संपूर्ण स्पर्धेला लाभले. आलेल्या सगळ्याच पाहुण्यांचा आमच्या संपूर्ण कमिटीकडून कोकण किंग्स व भीमशक्ती रहिवासी आणि मयूर मोहिते यांच्या संपूर्ण परिवाराकडून त्यांचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मनोहरजी शिंगाडे साहेब यांचं देखील स्वागत करतात ते विकास कांबळे साहेब. अतिथी देव भव असं आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये बोललं जातं. नक्कीच आलेल्या पाहुण्यांना मान सन्मान देणे हे प्रत्येकाचं काम असतं आणि तेच काम केलं जातं मयूर मोहिते व त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांकडून. सगळ्याच पाहुण्यांचं, मान्यवरांचं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आदरणीय सागर ठाकरे यांचा देखील सन्मान केला जाईल. ऍडव्होकेट विकास पवार यांच्या माध्यमातून तेजस पवार, आदरणीय विजयजी कुंभार साहेब यांचा देखील सन्मान केला जातोय. वेळात वेळ काढून बरेचसे मान्यवर या संपूर्ण स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यांचं आमच्या संपूर्ण भीमशक्ती रहिवासी संघ व कोकण किंग संघाकडून हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. सेक्टर 18 प्रमुख हळदीकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं देखील संपूर्ण कोकण किंग्स आणि भीमशक्ती रहिवासी संघाकडून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मयूर भाऊंना विनंती करतोय की आमचे लाडके नितीन राजे कवडे यांचं देखील स्वागत करायचंय.
नितीन भाऊ बऱ्याचशा चांगल्या चांगल्या तरुणांना संधी देत असतात क्रिकेट खेळण्याची. एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं नितीन राजे कवडे यांच्याकडे देखील. अतुल औटी आणि नितीन कवडे या जोडीने श्री गणेश संघ उभारलाय आणि आज तीच श्री गणेश संघ हा मैदानात खेळतोय आणि त्याला लाईव्ह पाहतात ते नितीन कवडे. नक्कीच मार्गदर्शनाखाली ही श्री गणेश संघ खेळत असतो. तर वळूया संतोष याच्याकडे कॉमेंट्री लाईव्ह कडे जाऊया. धन्यवाद कुंदन. त्या ठिकाणी धाव संख्या झाली ते आतापर्यंत 34 3 गड्यांच्या मोबदल्यात. तर आपण पाहतो 2 षटकांचा खेळ संपला होता. 2 षटकानंतर धाव संख्या होती 27. त्यानंतर आलेले गोलंदाज मंगेश तनपुरे काय कमबॅक केला गोलंदाजाने. अवघ्या 7 रन देत धाव संख्येला रोख लावली. या ठिकाणी चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आणि त्या जोरावर धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय. आता धावसंख्या झाली 34. तो वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने शेवटचं म्हणजेच 4थं षटक घेऊन येते तो आणखी एक नावाजलेला गोलंदाज जेडी. तर पाहावं लागेल इन स्विंग आउट स्विंग करणारा हा गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल शेवटच्या षटकामध्ये. फलंदाज मात्र आहेत ते सचिन गुंजाळ. पहिला चेंडू फुलटात प्रकार चेंडूला भिरकावून गेला. पायचा अक्षय येतोय चेंडू खाली तोपर्यंत एक धाव तर नक्की मिळणार आणि पंचांचा इशारा या ठिकाणी येतोय. दंडित करताय गोलंदाजाला. हा नो चेंडू. पहिला चेंडू खराब चेंडू म्हणावा लागेल जेडी यांचा. थोडासा कमरेच्या वरती असल्या कारणाने हा चेंडू दंडित करतायत ते पंच सचिनजी पाटील. पहिला चेंडू खराब चेंडू टाकतोय. खराब सुरुवात जेडी यांच्याकडून. आता मात्र येणार चेंडू असेल तो फ्री हिट आणि फ्री हिट चेंडू खेळण्यासाठी सज्ज मात्र असेल तो फलंदाज तेवढाच आक्रमक फलंदाज प्रताप लाड. तर पाहावं लागेल येणारा फ्री हिट चेंडू. समोर फलंदाज प्रताप कशा प्रकारे फलंदाजी करे. जोरदार प्रहार केलाय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू त्या ठिकाणी पाहायचा आहे. विहांग वराडकर चांगले क्षेत्ररक्षण चांगले थ्रोप एकच धाव देतोय. का मोठ्यामध्ये आपण पाहतोय संपूर्ण खेळाडूमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये सर्वात जास्त नाव घेतलं जातं ते विहांग वराडकर याचं आणि तोच खेळाडू आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव देतोय त्या ठिकाणी. चांगली थ्रोप एक देखील केली होती या खेळाडूने. धाव संख्या मात्र होते 37. आता मात्र स्टाईलला घेतील सचिनजी गुंजाळ. तर जेडीएनचा पुढचा चेंडू पाहावा लागेल कशा प्रकारे हाताळतील. 8-10 पावलांचा रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने रायटर राऊंड विकेट मारा करतील. रिव्हर्शिप करण्याचा प्रयत्न फसतो. पॅड लढतो चेंडू तोपर्यंत एक धाव घेता दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळाला आहे आणि ताळमेळच्या जोरावरती एक धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. एका धावसंख्या होती 38. आता मात्र उर्वरित 4 चेंडू बाकी असतील आणि 4 चेंडू मध्ये मला वाटतं जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. तर मात्र माऊली 11 संघाला. कारण समोरच्या संघाचा विचार केला तेवढेच बलाढ्य खेळाडू आहेत. मोठमोठे फलंदाज आहेत त्या संघामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त धावसंख्या उभी करणे गरजेचे असेल ते माऊली 11 संघाला. तर पाहावं लागेल प्रताप याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल आपल्या संघाची. पुढे सरसावला फुलटच प्रकारचा चेंडू पाहायचा आहे. विहांग वराडकर येतोय. क्षेत्ररक्षण चांगलं केलं. झेलची नामी संधी होती आणि मला वाटतं धावचीतचा प्रयत्न धावचीत बाद होत आहे सचिन गुंजाळ. एका मोठ्या खेळाडूकडून हा झेल सुटतोय. विहांग वराडकर अशी कधी चूक करत नाही परंतु थोडासा कुठेतरी फंबल झाला आणि त्या कारणाने की काय हा झेल सुटला आणि त्याचा फायदा घेत होते दोन्ही फलंदाज आणि हा फायदा घेता घेता स्वतःचा विकेट मात्र गवून बसले ते मात्र सचिनजी गुंजाळ. संघाला मिळालेला हा 4था धक्का 39 या धावसंख्येवरती. तर अजून एक लाडकं नेतृत्व कामोड्याचं पंडितांना गोवारी यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. संपूर्ण भीमशक्ती रेवाई संघ कोकण किंग्स यांच्याकडून हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच आनंदभाई यांचं देखील आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली 39. धन्यवाद कुंदन. तर पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा जेडी तयार. समोर फलंदाज प्रताप फुलटात प्रकार चेंडू पुन्हा त्या झेल खाली येतोय विहांग वराडकर. अशा प्रकारच्या चुका कधीच त्याला करताना पाहत नाही परंतु आजचा दिवस खराब दिवस म्हणावा लागेल तो विहांग याच्यासाठी.
धाव संख्या होती ती 41. फुलटॉस प्रकार चेंडू होता जेडी यांचा, परंतु त्याची साथ मात्र मिळत नाही क्षेत्ररक्षकांकडून. वारंवार चुका करतो वियांग या ठिकाणी. आपण बऱ्याचदा वियांगला या ठिकाणी खेळताना पाहतोय. कठीण झेल घेताना आपण त्याला नेहमी पाहतो, परंतु आता मात्र कुठेतरी चूक करतोय हा वियांग. पुन्हा एकदा जेडी तयार, जोरदार फटका त्या ठिकाणी चेंडू होते. अक्षय मात्र येतो आता चेंडू खाली. एक धाव तर नक्की मिळणार. दुसऱ्या धावाचा प्रयत्न पाहायचा, धावचूत होतो का, परंतु बघता 2 धावा पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या मात्र होते 43. एक आहे ना, एक बाकी, एक बॉल आहे ना, 2 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. प्रताप पाहावं लागेल या शेवटच्या चेंडूवरती कशा प्रकारे फलंदाजी करेल. तर जेडी याला रोकावं लागेल प्रताप याला. पुढे सरसावला, पुन्हा एकदा फुल टच कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता प्रतापचा. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू फेक केले ती विहंगाने आणि तेवढा चांगला बॅकअप पाटील सर यांचा. आणि या ठिकाणी धावचीत मात्र होतोय प्रताप. तिसऱ्या धावासाठी धावचीत होताना दिसतोय प्रताप. या ठिकाणी 2 धावा मिळतील. 2 धावाच्या जोरावरती धावसंख्या मात्र पोहोचते ते 45 धावसंख्येवरती. 46 धावांचा आव्हान असेल ते मात्र श्री गणेशा 11 कामोट्या संघाला. 24 चेंडू मध्ये 46 धावा बनाव्या लागतील. तर मी विनंती करेन श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभो 11 कामोटे. श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभो 11 कामोटे दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर ताबडतोब समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स आणि शिवशंभो 11 कामोटे दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील तर समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. चला पुन्हा एकदा मी विनंती करेन श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स आणि शिवशंभो 11 कामोटे दोन्ही संघाचे संघनायक कुठे असतील तर त्याने पॅव्हिलियन पाशी यायचंय. कारण आपण पाहतोय सकाळी क्षेत्रापासून एका इनिंगचा खेळ झाल्यानंतर आपण लगेच नाणेफेक करतोय आणि त्याच प्रकारे आता या ठिकाणी एका इनिंगचा खेळ झालाय आणि यानंतर तुमचा सामना आहे तर तुमची नाणेफेक या ठिकाणी केली जाईल. बॉल पाणी ठीक आहे. तर आपण पाहतोय आजचा हा दिवस तेवीस नोव्हेंबर 2025 कामोटे क्रिकेट असोसिएशन अंतर्गत भीमशक्ती रविवारशी संघ व कोकण किंग कामोटे आयोजित संविधान चषक 2025 आणि या संविधान चषक टुर्नामेंटचे आयोजक आहेत आमचे लाडके नेते श्री मयूर भाऊ मोहिते यांच्या मार्फत पार पाडण्यात येणारी ही टुर्नामेंट. आणि या टुर्नामेंटचा आपण सकाळच्या सत्रापासून पाहतोय. सकाळपासूनचा हा तिसरा सामना आपल्या समोर माऊली 11 विरुद्ध श्री गणेशा 11 कामोटे यांच्यामध्ये. आपण पाहिलं प्रथमतः फलंदाजी करताना माऊली 11 कामोटे संघाने 24 चेंडूमध्ये 45 धावा उभ्या केला. 46 धावांचं आव्हान असेल ते मात्र श्री गणेशा 11 कामोटे संघाला. तर चला माऊली 11 संघनायक स्वप्नील दरेकर विनंती करेन ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. तसे दोन्ही पंच यांना मी वारंवार विनंती करेन आपल्या जवळ वेळ फारच कमी आहे तर लवकर सामना चालू करा. श्री गणेशा संघाला विनंती आहे की आपला अतिरिक्त खेळाडू कृपया नावासाठी पाठवायचा आहे. कोणत्याच जे ओळखीचे खेळाडू आहेत त्यांच्या मी नावं सांगू शकतो परंतु अनोळखी खेळाडू बरेचसे आहेत त्यांची नावं आम्हाला माहिती नाही आहेत. हॅलो चला मी ते श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स या संघाच्या संघनायकाला विनंती करेन की या ठिकाणी शिवशंभू 11 कामोटे संघाचा संघनायक उपस्थित आहे. तसेच श्रेयस मॉर्निंग टायगर फोर्स
शेवटची 5 मिनिटं तुम्हाला दिली जातील. शिवशंभू इलेव्हन संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. मंडळातर्फे आम्ही त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तर चला आपण वळतोय पुन्हा एकदा सामन्याकडे. सामना चालू आहे तो मात्र आजच्या दिवसाचा तिसरा सामना माऊली इलेव्हन कामोटे विरुद्ध श्री गणेश इलेव्हन कामोटे. दोन्ही संघाचा विचार केला तर एक मातबरचे संघ कामोटे नगरी मधले. तर आपण पाहतोय सलामी जोडी मैदानामध्ये दाखल होताना श्री गणेश इलेव्हन कामोटे संघाची डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज स्ट्राईकला खेळताना दिसेल. तो कोण आहे रे फलंदाज ते विचार ना. जेडी तर सलामीला डावकुऱ्या हाताचा फलंदाज असेल तो विजय आणि त्याला साथ देण्यासाठी संजय शेवाळे. तो वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने पहिली षटक घेऊन येतोय तो मात्र संतोष पाल. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करे. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढलाय गल्लीच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्रक्षण होत आहे. वैयक्तिक आणि संघाचं खातं खोलतोय या ठिकाणी तो मात्र विजय. तर आता मात्र शाहीला खेळतो मात्र संजय शेवाळे. ज्या खेळाडूला 360 मॅन म्हणून ओळखला जातो कामोट्यामध्ये तोच हा फलंदाज बऱ्याच कालावधीनंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये पदार्पण करताना दिसतोय. तो पाहावं लागेल प्रथमतः स्ट्राईकला खेळतो संजय शेवाळे आणि स्ट्रायकर गोलंदाज आहे तो मात्र संतोष पाल. एक नावाजलेला असा गोलंदाज. पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला होता. एक धाव दिली होती पहिल्या चेंडूवरती. त्यानंतर आता पाहावं लागेल समोर मात्र तेवढा ताकदीचा फलंदाज आहे तो संजय शेवाळे. तर पाहावं लागेल संतोष विरुद्ध संजय असं हे बॅटल असेल. पहिला चेंडू पुढे सरसावला उजव्या दिशेच्या भारत जाणारा चेंडू परंतु चेंडू काही समजला नव्हता संजय शेवाळे यांना. चेंडू मात्र जातो निर्धाव. विकेट किपर प्रताप यांच्या हातामध्ये. चांगली सुरुवात आतापर्यंत राहिली ती मात्र संतोष पाल यांच्या गोलंदाजी मार्फत. आतापर्यंत 2 चेंडू हाताळले. 2 चेंडूवरती 1 धाव मात्र खर्च केलाय. तर पुन्हा एकदा संतोष तयार. पुन्हा एकदा पुढे सरसावला धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चेंडू मात्र जातो निर्धाव विकेट किपरांच्या हातामध्ये. सलग दुसरा येणारा हा चेंडू तो मात्र निर्धाव संतोष पाल यांच्या गोलंदाजी मार्फत. चांगली गोलंदाजी राहील आतापर्यंत. आपण पाहतोय श्री गणेश कामोटे 46 धावांचा पाठलाग करताना सलामी जोडी मैदानामध्ये. एका बाजूला विजय तो दुसऱ्या बाजूला स्ट्राईकला खेळतो तो संजय शेवाळे. संजय शेवाळे याच्याकडून मोठी अपेक्षा असेल कारण या खेळाडूला आपण बऱ्याच टुर्नामेंटमध्ये पाहिले. चौफेरी फलंदाजी करणारा हा फलंदाज म्हणून ओळखला जातो कामोट्यामध्ये. जोरदार फटका मारला. पॅडल स्लिप केलंय त्या ठिकाणी. 1 धाव तर नक्की मिळणार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एका धावावर समाधान मानावं लागेल ते मात्र संजय शेवाळ्याला. बऱ्याचशा उशिरानंतर 1 धाव मिळते ती संजयाला. एका धावाने वैयक्तिक खातं मात्र खोलतोय तो संजय. धाव संख्या मात्र आतापर्यंत झाली ती 2. पहिलं षटक चालू असताना पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्लेचं षटक म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त धावा करण्याचा मनसुबा असतो तो दोन्ही फलंदाजांचा. परंतु पूर्णपणे जखडून ठेवलं होतं आतापर्यंत मात्र संतोष पाल याने. तर आपण पाहतो या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल होताना दिसतोय कारण डावकुऱ्या आणि उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. पुन्हा एकदा संतोष पाल पुढचा चेंडू घेऊन आखून टप्प्यात चेंडूला कट केलाय. त्या ठिकाणी सचिन गुंजाळांचा चांगला प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र तो हाताला निष्ठून 4 धावांसाठी. चांगला चेंडू होता परंतु हलक्या पद्धतीने खेळून काढला विजयाने. या 4 धावेने संघाची धाव संख्या मात्र झाली ती 6. तर आम्ही इथे पाहतोय आमचे लाडके नेतृत्व टायगर ग्रुप पनवेल याचे अध्यक्ष मान्य श्री शंकरजी भाऊ जाधव यांचं आगमन होते. आम्ही या ठिकाणी भीमशक्ती रहिवासी संघ तसे कोकण किंग कामोटे यांच्यातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन संतोष पाल ब्लॉक पद्धतीने चेंडू खोलवर पद्धतीने चेंडू काही समजला नव्हता तो विजयाला. चांगलं कमबॅक करताना दिसतोय संतोष पाल या ठिकाणी. आणि दरम्यान मला वाटतं धाव संख्या झाली ती आतापर्यंत 6 आणि पहिल्या षटकाचा या ठिकाणी खेळ संपतोय. पहिल्या षटक समाप्तीनंतर बिनगडीबाद 46 धावांचा पाठलाग करताना. तर चला मी विनंती करेन यानंतर होणारा सामना असेल श्रेष्ठ मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभू इलेव्हन कामोटे. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करेन नाणेफेक घ्यायचं आहे त्यांच्याकडून.
तर मी आणखी एक विनंती करेन, काळभैरव वॉरियर विरुद्ध रायझिंग स्टार कामोटे. काळभैरव वॉरियर आणि रायझिंग स्टार कामोटे या दोन्ही संघाने तयारीत राहायचंय. तर चला वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज प्रताप. समोर मात्र फलंदाज असेल तो संजय शेवाळे. आतापर्यंत 3 चेंडू खेळला, 3 चेंडूमध्ये एकच धावा करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो मात्र संजय. पहिला चेंडू आकुटापा चेंडू, चेंडूला पॉइंटच्या दिशेने सजवला होता हा फटका. त्या ठिकाणी झेल सुटते, जीवदान मिळतं संजयला. गणेश कदम त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसले. तोपर्यंत मला या ठिकाणी वाटतंय खराब थ्रो फेक आणि त्याचा फायदा मात्र घेतात दोन्ही फलंदाज. ज्या ठिकाणी 1 धाव मिळणार होती त्या ठिकाणी 2 धाव मिळतात. त्याआधी विचार केला तर एक झेल होता गणेश कदमच्या मार्फत, ती झेल सुटली गेली आणि एक जीवदान मात्र मिळालंय तर संजय शेवाळेंना. धावसंख्या मात्र पोहोचते ते 8 या धावसंख्येवरती. नक्कीच पाहावं लागेल या जीवनाचा कितपर्यंत फायदा उठवतोय तो संजय शेवाळे. तर आपण पाहतो सलामी जोडी मैदानामध्ये 46 धावांचा पाठलाग करण्यासाठी सज्ज झालेली आहे. प्रताप यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा संजयला, पुन्हा एकदा चांगला फटका, देखला फटका पाहिला मिळतो पॉइंटच्या दिशेने. जमिनीला दुधलेला करत चेंडू मात्र जातोय सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. मी याआधीच वर्णन केलेलं या संजय शेवाळे या फलंदाजाचं 360 मॅन म्हणून ज्या खेळाडूला ओळखला जातं या कामोट्यामध्ये, तोच हा खेळाडू आता मात्र आपल्या खेळीने प्रभावित करताना दिसतोय कामोट्यामध्ये. बऱ्याच कालावधीनंतर मैदानामध्ये ज्या खेळाडूने पाऊल टाकले, थोडासा सुरुवातीला लढतोय होता, त्यानंतर मात्र स्वतःला सावरलं आणि सावरत स्वतःची फलंदाजी दाखवताना दिसतोय कामोट्यामध्ये. तर नक्कीच पूर्णपणे जबाबदारी असेल संजय शेवाळे या खेळाडूवरती. श्री गणेश कामोट्या संघाचा एक सर्वात जास्त अनुभवी खेळाडू म्हणून ज्या खेळाडूने पाहिलं जातं तोच हा खेळाडू. तो पुन्हा एकदा प्रताप यांचा पुढचा चेंडू, पुन्हा एकदा पुढे सरसावला, जोरदार प्रहार केला परंतु बॅटची एज लागून चेंडू मात्र जातोय थर्ड मॅनच्या दिशेने, गल्लीच्या दिशेने. 1 धाव तो मात्र नक्की मिळते या ठिकाणी. धाव संख्या मात्र झाली ते आतापर्यंत 13. तर चला तर आता मात्र स्टाईल खेळ सलामीर फलंदाज डावकर. आता फलंदाज विजय. विजयचा विचार केला तर आतापर्यंत 3 चेंडू खेळला, 5 धावा काढल्या आहेत. जवळजवळ विचार केला आहे तर पूर्ण सामन्यामध्ये आतापर्यंत माऊली यांच्या बाजूने गोलंदाजी चांगली राहिली आहे. कुठे तर इथून पुढे मोठे प्रहार करावे लागतील ते श्री गणेश कामोट्या संघाला. तर पाहावं लागेल प्रताप यांचा पुढचा चेंडू, स्लो डिलिव्हरी पद्धत चेंडू, चेंडूला दिशा दिली लॉंग ऑफच्या दिशेने. त्या ठिकाणी झेल सुटते, अगदी सोपा झेल होता, एक संधी होती विजय याला झेल बाद करण्यासाठी, परंतु झेल सुटते आणि एक जीवदान मात्र मिळतं विजयाला. आतापर्यंत विचार केला तर एक संजय शेवाळ्याचा झेल सोडला होता तो गणेश कदम याने, त्यानंतर मात्र विजयाचा झेल सोडला तो मात्र रामदेव याने. तर या दोन्ही फलंदाजांना एक जीवदान तर नक्की मिळालंय आणि या जीवदानाचा कितपत फायदा उठवता दोन्ही फलंदाज ते नक्कीच पाहावं लागेल. तर धाव संख्या होती ते आतापर्यंत 14. पुन्हा एकदा प्रताप, समोर फलंदाज डावखुराचा फलंदाज विजय, पूल करण्याचा प्रयत्न परंतु तेवढा चांगला चेंडू होता, कुटुंबात चेंडू उसळी घेणारा चेंडू होता प्रताप यांचा. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळते. एका धावेने धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या होती ते 15, आपण पाहतोय, माफ करा 16. धाव संख्या होती ते 16 आहे. आमचा थोडासा स्कोर बुक मध्ये थोडासा प्रॉब्लेम झालेला, पाटील साहेब लक्ष आहे आमचा. तर धाव संख्या होती ते 16. तर पाहायचंय या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल तो प्रताप लाड यांचा. समोर फलंदाज शेवाळेला काहीतरी करावं लागेल. पुढे सरसावला, चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी धावचीत करण्याचा प्रयत्न होतो यशस्वी. या ठिकाणी मोठा मासा गळाला लागताना दिसतोय संजय शेवाळे यांच्या मार्फत. पहिला गडी गारद होताना श्री गणेशा कामोट्या संघाचा, ज्या खेळाडूकडून मोठी अपेक्षा होती आणि तोच खेळाडू तंबूचा रस्ता पकडताना दिसतोय. चांगला फटका मारला होता परंतु कुठेतरी 30 यार्ड सर्कल मध्ये एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आणि त्याचा फायदा मात्र होतो तो माऊली संघाला. मोठा फलंदाज माघारी परतताना दिसतोय तो मात्र संजय शेवाळे यांच्या मार्फत. तर आता मात्र
कृष्णा चव्हाण केसी या नावाने त्याला संबोधलं जातं या कामोट्यामध्ये. ज्या खेळाडूमध्ये मोठमोठे फटके मारण्याची ताकद आहे, आतापर्यंत आपण विचार केला या खेळाडूचा, श्री गणेशा कामोट्या संघाच्या बाजूने खेळताना या खेळाडूला कोणत्याही जागी फलंदाजी करायला पाठवलं ना तर नक्कीच विजय खेचून आणण्याचा प्रयत्न 90% या खेळाडूचा असतो. तर आपण पाहिलंय कृष्णा चव्हाण श्री गणेशा कामोटे या संघाचा खेळाडू आणि त्याचे दोन्ही चिरंजीव आपण पाहिलंय या आधी झालेल्या मॅच मध्ये खेळत असताना मोरे लिओन या संघाकडून. म्हणजे स्वतः एक चांगला खेळाडू आहे आणि आपल्या मुलांचंही भविष्य घडवताना दिसतो हा केसी चव्हाण. तर पाहावं लागेल, सलामीला खेळतो, स्टाईलला खेळतो केसी चव्हाण, कृष्णा चव्हाण, आणि त्याच्या नाव स्टाईलला खेळतो मात्र फलंदाज विजय अजूनपर्यंत सलामी फलंदाज. तो वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं तिसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज नितीन पनाले. कारण आता समीकरण मात्र बनतंय ते 12 चेंडू 29 धावा. 12 चेंडू 29 धावा करण्यासाठी श्री गणेश कामोटे या संघाने निवड केली कृष्णा चव्हाणची. आणि 12 चेंडू मध्ये 29 धावा रोखण्यासाठी स्वतः अनुभवी गोलंदाज ज्या खेळाडूने आपलं नाव उच्च स्तरावर नेऊन ठेवले तोच गोलंदाज नितीन पनाले येतोय तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू स्लोप लागला, चेंडूला दिशा दिली, आल्या समाचार घेतोय, स्वागत करतोय नितीन पनाले यांचा. षटकार मारून तो मात्र केसी चव्हाण. मी आधी ज्या खेळाडूचं वर्णन केलं होतं, ज्या ठिकाणी ज्या नंबरवर खेळाडूला फलंदाजी पाठवलंय ना त्या ठिकाणी हा खेळाडू नक्कीच आपला विजय खेचून जातो आपल्या संघासाठी. आणि त्याच्यामध्ये त्याचा वाटा असतो तो 90 ते 95% त्याचा वाटा असतो श्री गणेश कामोटे संघाकडून. आणि त्याच प्रकारची सुरुवात या श्री गणेश कामोटे संघासाठी ती मात्र केली कृष्णा चव्हाण या खेळाडूने. पहिला चेंडू वेगामध्ये थोडासा बदल केला होता नितीन पनालेने, कारण त्यांना माहिती आहे कृष्णा चव्हाण सारखा मोठा फलंदाज त्यांच्या समोर आहे. कुठेतरी फलंदाजाचं संतुलन बिघडवण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रयत्न फसला तो नितीन पनाले यांचा आणि त्याचा फायदा मात्र घेतला या ठिकाणी कृष्णा चव्हाण यांनी. समीकरण बदलते या ठिकाणी धाव संख्या होते ती मात्र 22. येणारे 11 चेंडू 23 धावा. पाहावं लागेल केसी याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा पुढे सरसावला, ब्लॉक मध्ये चेंडू होता नितीन यांचा, चांगला कमबॅक करताना दिसतोय त्या ठिकाणी स्वप्नील दरेकर येतोय क्षेत्ररक्षण करण्यासाठी. एक धाव तर नक्की मिळणार आणि एका धावावर धाव संख्या होते ती मात्र 23. आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 22 धावा. तर आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येतोय. एका बाजूला असेल श्रेष्ठ मॉर्निंग टायगर फर्स्ट, तर दुसऱ्या बाजूला असेल संघ शिवशंभू 11. नाणेफेक केला जातो या ठिकाणी. एका बाजूला आपण पाहतोय अमित गवारी, शंकर भाऊ जाधव, तर दुसऱ्या बाजूला असेल विशाल फदाले, बारक्या कांबळे. पाहायला मिळते मोठा सामना. चांगला चेंडू होता, चांगलं कमबॅक या ठिकाणी करताना दिसतोय मात्र नितीन पनाले. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी चूक करून बसला होता, त्याचा फायदा घेतला होता केसी चव्हाण यांनी. त्यानंतर मात्र आपल्या संघाला सावरण्याचा पूर्णपणे प्रयत्न दिसतोय नितीन पनाले यांचा. आतापर्यंत धाव संख्या झाली ती 24. आता मात्र समीकरण बनतंय 9 चेंडू 21 धावा. 9 चेंडू 21 धावा म्हणजे येणारे 3 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. या 3 चेंडूवरती काय घडेल नाही काय बिघडेल हे पाहावं लागेल. येणारे 3 चेंडू नितीन पनाले समोर मात्र ज्याने आक्रमक पवित्रा घेतला पहिल्या चेंडू पासून तोच फलंदाज केसी दिसतोय खेळताना. पुढे सरसावला, चांगला पद्धत चेंडू होता, ब्लॉक मध्ये चेंडू काही समोरला नाही. पुन्हा एकदा तो मात्र केसी याला वारंवार पुढे सरसावून जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चाललाय तो केसी यांचा. चेंडू मात्र जातो तो निर्धाव चेंडू सांगता होते या ठिकाणी. एक चांगला कमबॅक पाहायला मिळतो नितीन यांच्याकडून. आता मात्र येणारे 8 चेंडू आणि 21 धावा. 8 चेंडू 21 धावा. केसी पुन्हा पुढे सरसावला, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडूच्या गतीमध्ये थोडासा बदल करतो या ठिकाणी. एक हुशार गोलंदाज म्हणून बघावं लागेल ते मात्र नितीन पनाले यांच्याकडून. आपल्या वेगावर थोडंसं नियंत्रण ठेवलं, स्लो प्रकारचा हा चेंडू होता, त्यामुळे पूर्णपणे बीट झाले ते मात्र केसी. आता मात्र येणारे 7 चेंडू 21 धावा. 7 चेंडू 21 धावा.
शेवटचा चेंडू नितीन यांचा आणि 7 चेंडू मध्ये 21 धावा करण्यासाठी सज्ज केसी. पाहावा लागेल हा चेंडू अतिशय महत्वाचा, समीकरण जवळ आणण्याचा प्रयत्न करावा लागेल केसीला. जोरदार प्रहार मिड विकेट दिशेने पाहावं लागेल. क्षेत्ररक्षण होते त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होते, एका धावेवर समाधान. संतोष पाल होते चेंडू खाली. धाव संख्या पुढे जाते, धाव संख्या होते ती मात्र 25. आता मात्र येणारे आणखी एक आपल्या समोर सामना येतोय. श्रेष्ठ मॉर्निंग टायगर फोर्स विरुद्ध शिवशंभो 11 कामोटे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी दाखल झाले. मंडळातर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. नाणेफेक केला जातोय. आमचे मान्यवर विकासजी कांबळे यांच्या मार्फत नाणेफेक केला जातोय. दोन्ही संघाच्या दरम्यान पाहावं लागेल नाणेफेकीत कौल कोणत्या संघाच्या बाजूला जातोय. तोपर्यंत आपण वळतो सामन्याकडे. येणारे 6 चेंडू 20 धावा. येणारे 6 चेंडू 20 धावा. स्वतः कर्णधार येतोय शेवटचे षटक घेऊन स्वप्नील दरेकर. कारण 6 चेंडू मध्ये 20 धावा रोखायच्या आहेत. कारण त्याला माहिती आहे समोर जो फलंदाज आहे केसी हा आक्रमक झालेला आहे आणि या फलंदाजाला या ठिकाणी रोखण्यासाठी स्वतःच्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदारी घेतली ती मात्र स्वप्नील दरेकर यांनी. तर पाहायचंय स्वप्नीलचा पहिला चेंडू पंचाने डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करेल केसीला. जोरदार प्रहार केला, पॅडल स्वीप केले, 1 धाव तर नक्की मिळणार. त्या ठिकाणी पाहायचं क्षेत्ररक्षण होतंय का, परंतु तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला थ्रो फेक देखील पाहायला मिळालाय आणि एका धावेवर समाधान मानायला लागते. तर मात्र केसीला धाव संख्या थोडीशी हलताना दिसते. धाव संख्या होती 26. आता मात्र येणारे 5 चेंडू 19 धावा. विजयला कुठेतरी आक्रमण करावं लागेल, कारण या फलंदाजाचा विचार केला ना तर सलामीसाठी आलेला हा फलंदाज आहे. आतापर्यंत चांगली फलंदाजी केली. तर पाहावं लागेल विजय चांगला चेंडू उजव्या भाचा जाणारा हा चेंडू म्हणून पंच गोलंदाजाला दंडित करतात. हा खराब चेंडू म्हणून एक अवांतर धाव मिळते. अवांतर धाव संख्या पुढे जाते. धाव संख्या मात्र होते ती 26. तर पुन्हा एकदा स्वप्नील दरेकर लेग स्पिन ऑफ स्पिन टाकण्यामध्ये माहीर असलेला हा गोलंदाज. स्लो डिलिव्हरी प्रकारची गोलंदाजी त्याच्या मार्फत आपण नेहमीच पाहतोय. तोच गोलंदाज स्वतः आला शेवटचे षटक घेऊन आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. तर पाहावं लागेल येणारे 5 चेंडू असतील 19 धावांची गरज असेल. 5 चेंडू 19 5 चेंडू 18 धावा. माफ करा 5 चेंडू 18 धावा. जोरदार पार फुलटॉस प्रकार चेंडू होता, त्या ठिकाणी झेल होतो का हा, आणि मला वाटतंय प्रयत्न तर झाला होता पण चेंडू मात्र जातोय 6 धावांसाठी. फुलटॉस प्रकार चेंडू होता आणि त्याचा पूर्णपणे फायदा उठवतो तो विजय. बऱ्याचशा उशिरानंतर विजयच्या बॅटमधून येणारा हा मोठा फटका. अगदी ज्या ठिकाणी संघाला गरज होती त्या ठिकाणी मोठा फटका येतो तो विजयच्या बॅटमधून. धाव संख्या होती ती 33. येणारे 4 चेंडूंनी 12 धावा. येणारे 4 चेंडू 12 धावा. कशा प्रकारचा खेळ असेल हे पाहावं लागेल. येणाऱ्या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल नक्कीच पाहावं लागेल. कारण एका बाजूने एक आक्रमण करताना दिसतो तो विजय. स्वप्नीलला पुन्हा एकदा पुढचा चेंडू विजयला. पुन्हा एकदा उजयशीच्या भारतात जाणारा चेंडू. खराब चेंडू पंच सचिन पाटील आमच्यापर्यंत इशारा करतात वारंवार. खराब चेंडू मात्र येतो या ठिकाणी. कुठेतरी दडपण दिसतंय या स्वप्नील याच्यावरती. धाव संख्या होती 34. आता मात्र एका धावेने समीकरण बदलते. येणारे 4 चेंडू 11 धावा. 4 चेंडू 11 धावा आणि फलंदाजी सज्ज आहे तो सलामीवीर फलंदाज विजय. विजय खेचवून आणावाच लागेल. तर पाहावं लागेल स्वप्नील यांची कशा प्रकारे गोलंदाजी राहील.
पुन्हा एकदा स्लो डिलिव्हरी पद्धत चेंडूचा बेस घेतला, पाहणी केली आणि चेंडूला भिरकावून लिहिलंय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी पूर्णपणे या षटकाराने सामन्याची हवा काढून टाकतो तो मात्र विजय. बऱ्याचसा उशीर शांत होता मैदानामध्ये, त्यानंतर मात्र आक्रमण करताना दिसते स्वप्नील दरेकरांच्या गोलंदाजीवरती. स्वप्नील दरेकर यांच्या षटकामध्ये येणारा दुसरा षटकार. आतापर्यंत धाव संख्या मात्र झाली ती 40. येणारे 3 चेंडू 5 धावा, 3 चेंडू 5 धावा. 6 चेंडू 21 धावांची गरज होती, त्यानंतर मात्र चांगली खेळी पाहायला मिळाली विजय यांची. बराचसा उशीर शांत होता ना, आता मात्र वादळी खेळी करताना दिसतोय. 3 चेंडू 5 धावा. स्वप्नील यांचा पुढचा चेंडू, पुन्हा फुलटा प्रकार चेंडू पाहायचा. 1 धाव तर नक्की मिळणार. दुसरा धावाचा प्रयत्न करतायत की नाही, दुसऱ्या धावाचा प्रयत्न देखील केला. 2 धाव धावून पूर्ण करताय त्या ठिकाणी मला वाटतं 2 धाव पूर्ण आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू, अतिशय खराब गोलंदाजी म्हणायला लागेल ती मात्र स्वप्नील यांची. हा 9 चेंडू प्लस 2 धावा, एकूण 3 धावा या ठिकाणी मिळतील. समीकरण बदलतंय आता मात्र. येणारे 3 चेंडू आणि 2 धावा, 3 चेंडू आणि 2 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. स्वप्नील यांचा विचार केला, 18 धावा खर्च केला 3 चेंडू मध्ये. 18 धावा कुठून काढल्या 3 चेंडू मध्ये या गोलंदाजीवरती. चांगली फलंदाजी राहिली श्री गणेश इलेव्हन कामोठ्या संघाची. डाव्याच्या भारताच्या जाणारा चेंडू हलक्या पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न होता आणि या ठिकाणी मला वाटतं बायच्या स्वरूपात मिळणारी 1 धाव. या एका धावाने धावसंख्ये पुढे जाते. धावसंख्या होते 44. येणारे 2 चेंडू 1 धाव. येणाऱ्या 2 चेंडू असतील आणि एका धावेची गरज असेल आणि पुन्हा एकदा स्टाईला खेळेल तो केसी. तर पाहायचंय विजयी फटका मारतो का केसी. 2 चेंडू 1 धाव. स्वप्नील दरेकर पाहावं लागेल कुठे सामना होता आणि कुठे येऊन पोचला. 2 चेंडू 1 धाव. थोडंसं क्षेत्ररक्षण पांगवताना दिसतोय स्वप्नील, कारण एका धावेची गरज आहे आणि समोर मात्र हार्ड हिटर फलंदाज केसी आहे. पुढचा चेंडू जोरदार तयार केला, त्या ठिकाणी पाहायचंय फायनलच्या दिशेने आणि मला वाटतं या ठिकाणी सामना विजय होतोय तो मात्र संघ श्री गणेश इलेव्हन कामोडे. श्री गणेश इलेव्हन कामोडे संघाला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. तसेच माऊल इलेव्हन या संघाने आमच्या स्पर्धेमध्ये म्हणजे संविधान चषक या स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आता यानंतर येणारा मोठा सामना असेल आपल्या समोर. एका बाजूला असेल संघ श्रेष्ठ मॉर्निंग टायगर फोर्स, तर दुसऱ्या